पण मग आता ही कुणाला नाव ठेवण्याची म्हणजे कुणाचं नाव ठेवण्याची गडबड सुरू आहे? घराला घर पण तेव्हाच येतं जेव्हा तिथे भातुकलीचा खेळ रंगतो. पण आजवर आमच्या घरात सगळे टोणगेच जन्माला आले. नवस करून झाले, डिलिव्हरीच्या वेळेला लहान मुलींचे फोटो घरभर लावून झाले, पण दरवेळेला निराशा. पण अखेर पटवर्धन घराण्याचं हे स्वप्न पूर्ण झालंय. आपल्या आयुष्यात येऊन जादूची कांडी फिरवून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलंय. तिचं नाव परी. बाळाचं नाव परी. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पण मला वाटतं सगळ्याच बाळांचे पाय इथून तिथून सारखेच दिसतात. लालसर गुलाबी गोंडस गुबगुबीत. हो, पण त्या पायांनी चालत ते बाळ कुठल्या रस्त्यावर जाणार आहे हे मात्र पाळण्यातून बाहेर आल्यावरच कळतं. आजपर्यंत मला माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मम्मा आणि बाबूने हवं ते दिलं. म्हणजे एकदा तर मी घोडा मागितला होता तर खरा घोडाही आणला होता. त्यावरनं त्याच दिवशी मी पडले ही गोष्ट वेगळी. पण मी या बर्थडेला ठरवलंय, मी तुला आणि मम्माला एक गिफ्ट देणार आहे. रेडी? रेडी. सरप्राईज! 1 2 3. बाबू, हे तुझं गिफ्ट. माझा बॉयफ्रेंड विकी. परी, पण हे तुझं वय. सौभाग्यवती, तुम्ही अजून तिथे का उभे आहात? वेलकम वेलकम टू आवर फॅमिली. काही बाळं ही अशी आई बाबांचं बोट धरूनच उभी राहतात, तर काही सीधे उंगली से घी नहीं निकलता भाई या तत्वाने जन्मतःच बोट वाकड करून चालू लागतात. उदाहरणार्थ अचानक भयानक मित्रमंडळाचं हिमॅन एक गोल 4 रन करण्यासाठी टीमवरती आलेले. टीमला सपोर्टिंग लेवलला असतात, वडापाव देतात नाही तर बोटी सोडा पाजतात. पण आज ते टीमवर आलेले आहेत, एक मोठं चॅलेंज करायला आलेले आहेत. आणि ते बघूया मारणार का एक गोल चौका पप्प्या राणे. काय रे? विकेट कीपर पण कॅप्टन पण. तुला सांगतो बापा, एक दिवस विकेट कीपर कॅप्टनच इंडियासाठी वर्ल्ड कप आणणार. हो, तू खेळ ना भाई. कळलं का रे बापा? तुमचा हुकूम आपला इतका ना भाई. फुल रिस्पेक्ट बाय, फुल रिस्पेक्ट. बाबा कॅप्टन फिल्डिंग एकदम टाईट करताना, जबरी करताना फिल्डिंग सोबत वातावरण पण टाईट होत आहे. कोण जिंकणार ही मॅच? आणि मॅच हाती घालवले तर अशा पद्धतीने विजयी झालेले. एक मिनिट थांबा. 7 मार्बल 1 कडकाच्या अंताबद्दल फायनल बॉल ठोकले आणि न होता तो रन पूर्ण केले पप्प्या राणे. याच ग्राउंडवर शेवटच्या एका चेंडूवर 4 बुलेट धावा काढणारे आणि अटीतटीचा सामना जिंकून देणारे, लालबाग परळच्या क्रिकेटच्या इतिहासाला 4 लावणारे आपले विनम्र पप्प्या
आदित्य राण. काय बापा आठवतंय ना विकेट किपर कोण? तुमचा हुकूम आपला एक्का ना भाई. या पिचला फुल रिस्पेक्ट. आणि आता याच ग्राउंडवर थांबून अचानक भयानक मित्रमंडळ अरे पप्पाकडे भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं मॅन ऑफ द सिरीज हे बक्षीस देताना मला फार आनंद होतो. तर मॅन ऑफ द सिरीज रुपये 5,000 रोख हे बक्षीस भेटते लालबाग परळचे धोनी अल्पेश मोहिते यांना. थँक्यू पप्पा भाई. थँक्यू थँक्यू भाई. पप्पा भाई थँक्यू. तू आहे म्हणून आपल्याला भाई मॅन ऑफ द सिरीज मिळालंय. म्हणूनच 5,000 पैकी 3,000 काढून घेतले. 2,000 देतो. त्यात पण भाई 500च्या जुन्या नोट्या. नवीन तर दे ना यार. जे आहे त्यात खुश राहा. बाबा बघतात. या घोर कलियुगात सगळ्याच ट्रॉफीज झोल करून मिळतात असं नाही. काही गौरव हे कमवावे लागतात. आजवर मी कोण होणार या विषयावर अनेक निबंध वाचलेत मी. डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, पायलट अशा अनेक गोष्टी तुम्ही मुलांनी लिहिलेल्या असतात. पण मोठं होऊन तुम्ही यातलं काहीच होत नाही. पण यावर्षी एका निबंधानं मला खुश केलं. त्या निबंधाचं पहिलं वाक्य होतं मी यशस्वी होणार. या मुलाचं नाव आहे गौरव. ये. आजही मी यशस्वी झालोय आणि उद्याही नक्कीच होणार. पण या यशाचे श्रेय माझ्या गुरुजनांना, माझ्या आई वडिलांना आणि सगळ्यात महत्वाचं या काबुली चण्यांना देतो. हे काबुली चणे खाल्ल्याने मज्जारज्जूचा विकास होतो, एकाग्रता वाढते. निबंध लिहिताना ज्या कल्पना मला सुचल्या त्या काबुली चण्यांमुळेच. किंमत फक्त 10 रुपये. वर्गात, स्पर्धेत, खेळण्यात पहिल्या याची किंमत फक्त 10 रुपये. गुड वन. या मॅग्नेट मुळे आज तुम्ही माझ्याकडे ओढले गेले आहात. पण हेही लक्षात ठेवा की उद्या या मॅग्नेट मुळेच पैसा तुमच्याकडे ओढला जाणार आहे. या मॅग्नेटच्या वापराने तुमचं ब्लड प्रेशर कमी होणार आहे. पण हे मॅग्नेट विकून जे लाखो करोडो रुपये तुमच्या अकाउंट मध्ये येणार आहेत त्याचं काय करायचं? हे प्रेशर वाढणार आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, हे मॅग्नेट विकत घ्यायचंय आणि जोडायचे 3 नवीन मेंबर्स जे या मॅग्नेटचा लाभ उठवतील तुमच्यासारखाच. आणि आणखी 3 मेंबर्स शोधतील जे तुम्हाला लाखो रुपये मिळवून देतील. कारण लक्षात घ्या, हेल्थ इज वेल्थ. कारण हेल्थ इज वेल्थ.